नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री योजना दूत ही जी काही भरती होती त्याचा ऑनलाईन फॉर्म भरायला चालू झालेले आहे। ते ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे त्याची संपूर्ण आणि सविस्तर सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, तर तुम्हाला ही सविस्तर माहिती समजणार आहे तो फॉर्म कसा भरायचा। आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात। तर मित्रांनो, गुगलवरती आल्यानंतर किंवा क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला तिथे टाकायचं आहे rozgar.mahaswayam.gov.in ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा टेलिग्राम ग्रुप आहे आमचा, तिथे टाकली जाईल, तुम्ही तिथे जॉईन करून घेऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हालाही ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल। यामध्ये तुमचा जर अगोदर लॉगिन आयडी असेल तर तुम्हाला इथं आधार कार्ड आणि लॉगिन आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे। जर नसेल तर इथं नोंदणी हे बटन दिसते खाली, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं असा हा पोर्टल ओपन होईल। यामध्ये तुम्हाला इथं तुमचं पहिल्यांदा नाव टाकायचं आहे, इथं तुमचं नंतर आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मिडल नेम टाकायचं आहे, तुमचं जे काही मिडल नेम आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही जन्मतारीख आहे ती सर्व जन्मतारीख इथं तुमची टाकून घ्यायची आहे, डेट मंथ आणि इयरनुसार टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डावरती काही जणांचे आधार कार्ड मिडल नेम आहेत, काही जणांच्या आधार कार्डवर मिडल नेम नाहीत, बरेच जणांचे असे प्रॉब्लेम आहेत। जर तुमच्या आधार कार्डवरती मिडल नेम असेल म्हणजे मधलं वडिलांचं नाव किंवा हस्बंडचं नाव असेल तर तुम्ही इथे टिक करायचं आहे येस म्हणून, आणि जर नसेल तर तिथे टिक करू नका, फक्त तुम्ही इथे नाव लिहून घ्या। आणि त्यानंतर तुम्हाला खाली लिंग विचारलेलं आहे, त्यानंतर तुम्ही मेल फिमेल काय असेल ते तुमचं इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार आयडी म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतरचा ऑप्शन आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला आहे असा खाली टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल आणि जो काही तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला ओटीपी येईल आणि तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पूर्ण असा इंटरफेस ओपन होईल, त्यामध्ये तुमचं नाव मिडल नेम आणि वगैरे येईल आणि तुम्हाला तिथे नंतर विचारलेलं आहे तुमच्या आईचं नाव जे काय आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुमच्या अगोदर जे डिटेल भरलेले आहे सर्व डिटेल इथं येईल आणि त्यानंतर जी डिटेल येते तुम्हाला देश इंडिया, राज्य महाराष्ट्र आणि जिल्हा जो तुमचा आहे तो जिल्हा इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका इथे सिलेक्ट करायचा, तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं गाव शहर जे काही गाव आहे ते इथे टाकून घ्यायचं, तुमची मातृभाषा कोणती आहे ती इथे टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा पोस्टल पिनकोड विचारलेला आहे, तो पोस्टल पिनकोड इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर राष्ट्रीयत्व इंडियन पहिल्यापासून तिथे आलेला आहे। त्यानंतर तुमचा धर्म जो कोणता आहे तो इथे तुम्हाला द्यायचा आहे। तिथं बरेच ऑप्शन आहेत, हिंदू वगैरे असे ऑप्शन आहे, ते तुमचा जो काही धर्म असेल तो तिथं तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती तुम्हाला विचारलेली आहे, मॅरिड अनमॅरिड वगैरे असाल तुम्ही तर ती तुमची वैवाहिक स्थिती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, ती टाकायचं आहे। वैवाहिक स्थिती तुम्हाला विचारलेली आहे, मॅरिड टाकल्यानंतर जर अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा, मॅरिड असेल तर तुम्हाला खाली एक ऑप्शन येतो, त्यामध्ये तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्हाला पतीचं नाव लिहायचं आहे आणि पुरुष असाल तर तुम्हाला इथं पत्नीचं नाव लिहायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग विचारला आहे, तो जात प्रवर्ग इथं सिलेक्ट करायचा आहे, मी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुमची जी काही पोट जात आहे तो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाकून घ्या, तुमच्या जातीच्या दाखल्यावरती ती पोटजात इथं असते। त्यानंतर तुम्ही स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का, असाल तुम्ही इच्छुक तर होय करा, नसेल तर नाही म्हणून करा। आणि त्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन जी शैक्षणिक अर्हता आहे ती विचारली आहे, तुमची शैक्षणिक अर्हता जी काही आहे ती इथं टाकून घ्या। आता आमच्या क्लायंटची इथं ग्रॅज्युएट आहे त्यामुळे आपण ग्रॅज्युएट टाकलेलं आहे। त्यानंतर प्रवाह जो काही आहे त्याने आर्टमध्ये केला आहे त्यामुळे आर्ट केलं आहे, त्यांचं BA कंप्लीट झालं आहे त्यामुळे BA आपण इथे टाकलेला आहे। विषय जो काही तुमचा होता तो विषय तुम्हाला इथे टाकून घ्यायचा, तुमचा जो काही विषय असेल संबंधित ते खाली आहे तिथं ऑप्शन, त्यामध्ये बघून तुम्ही चेक करून टाकू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला पात्रता स्थिती विचारलेली आहे, पात्रता स्थिती जर तुमचा हा कोर्स जे काही वर तुम्ही टाकलेला आहे तुमचे क्वालिफिकेशन तो तुमचं कंप्लीट झाले असेल तर कंप्लीट टाका, शिकत असेल तर तो दुसरा 2 नंबरचा ऑप्शन तुम्ही वापरू शकता। स्कोरिंग प्रकार म्हणून त्यांनी विचारलंय, स्कोरिंग प्रकारमध्ये तुमचं मार्क लिस्टवरती पर्सेंटेज आहेत की तुम्हाला ग्रेड आहेत त्यावरती टाकायचं, तुमचे जर पर्सेंटेज असेल तर तुम्हाला पर्सेंटेज इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर उत्तीर्ण वर्ष, तुमचं जे काही उत्तीर्ण वर्ष तुम्ही उत्तीर्ण झालेलं आहे ते तुम्ही इथं उत्तीर्ण वर्ष इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जी काही टक्केवारी पडलेली आहे ती टक्केवारी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला माध्यम जे काही आहे तुम्ही ते माध्यम सिलेक्ट करू शकता आणि ते टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला संस्था कॉलेज जी काही तुमचं कॉलेज आहे, तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तिथले त्या कॉलेजचं तुम्हाला ॲड्रेस टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं काही बोर्ड आहे, विद्यापीठ होतं जे उत्तीर्ण झालं तिथून ते बोर्ड किंवा विद्यापीठ तिथे तुम्हाला टाकून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला इथे संपर्काची माहिती, तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो अगोदर दिलेला आहे, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी जर असेल तर तिथं ईमेल आयडी तुमची टाकून घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा, जो काही तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो इथे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये त्याने दिलेला आहे, एक्झाम्पल @123 असाच एक पासवर्ड स्ट्रॉंग असा तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे। वरती जो पासवर्ड टाकलेला आहे तोच खाली पासवर्ड टाकून घ्यायचा आणि त्यानंतर खाते तयार करा याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा पॉपअप येईल, आफ्टर सक्सेसफुली रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन अँड
ऍड युअर रिमेनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन असं तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर त्याला ओके करायचं आहे. तुम्हाला ओके केल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल तुमच्या होम पेज वरती. परत एकदा जो काही तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी आला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड जो काही तुम्हाला मेसेजमध्ये पासवर्ड तुम्ही जो टाकलेला आहे टेक्स्ट मेसेज येतो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा असं येईल. माझे प्रोफाईल तुमचा जो काही प्रोफाईल नंबर आहे तो येईल आणि इथं तुम्हाला संपूर्ण तुम्ही जे काही माहिती भरली होती तुम्हाला माहिती ती सगळी संपूर्ण खाली येईल. त्यानंतर तुम्हाला इथं संपादित करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण तुम्हाला अजून बरीच माहिती राहिली आहे ती माहिती इथे टाकायची आहे. कामाचा अनुभव, शैक्षणिक माहिती वगैरे इथे सर्व टाकायची आहे. त्यामुळे संपादित करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची माहिती संपूर्ण जी काही राहिलेली आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. जी अजून एकदा तुम्ही परत चेक करा तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का. भरलेली माहिती परत असेल तर तुम्हाला इथं सुधारणा करायची असेल, सुधारणा करा, रद्द करायची असेल तर शैक्षणिक माहिती जी काही आहे ती आता तुम्ही भरलेली आहे ती तुम्हाला परत टाकायची आहे. शैक्षणिक आहार तुमची जी काय आहे ती तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा स्ट्रीम प्रवाह विचारलाय तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स काय केलं असेल तर त्या याच्यातून टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं काय शिक्षण झालेलं आहे, तुमचं किती शिक्षण झालं आहे ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर विशेषीकरण जे काही तुमच्या शिक्षणाचं आहे, तुमचे जे काही विषय असतील ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं. पात्रता स्थिती विचारली आहे ती म्हणजे तुमचं जर ते शिक्षण कंप्लीट असेल तर कंप्लीट करू शकता किंवा 2 नंबरचा ऑप्शन. चालू जर शिक्षण असेल तर 2 नंबरचा ऑप्शन तुम्ही निवडा. त्यानंतर स्कोरिंग प्रकार तुमचं पर्सेंटेज स्कोरिंग असेल म्हणजे टक्केवारी तुमची टक्केवारीमध्ये आहे की ग्रेड आहेत वगैरे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पर्सेंटेज आहे माझे त्यामुळे पर्सेंटेज त्याचा सिलेक्ट करतो. आणि तुम्ही जे काही वरती आता क्वालिफिकेशन टाकलेलं आहे त्यावेळी तुम्ही उत्तीर्ण कधी झाला ते तुम्हाला विचारलं आहे. ते उत्तीर्ण झाल्याची तुम्हाला तारीख इथे टाकायची. तुमचं उत्तीर्णचं जे काही टक्केवारी आहे तुम्हाला पुढच्या रकाने टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे माध्यम तुमचं मराठी माध्यम आहे, कन्नड माध्यम आहे, काय आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं जे काही माध्यम असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला शाळा, कॉलेज, संस्था जे काही आहे ते विचारले आहे. तुमचं कुठून एज्युकेशन पूर्ण झालं तिथली संस्था आणि कॉलेजचं नाव विचारले ते तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर बोर्ड आणि विद्यापीठ तुम्हाला विचारलं आहे ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी काही माहिती जर यामध्ये ऍड करायची असेल तर तुम्ही तिथं जोडा या बटनावरती क्लिक करून तुम्ही आणखी माहिती जॉईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला विचारले अपलोड एज्युकेशन सर्टिफिकेट. जी काही तुमची एज्युकेशनची माहिती तुम्ही वर भरली आहे शैक्षणिक माहिती ती तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तुम्हाला अपलोड करायचं आहे PDF, JPG आणि PNG मध्ये असलं तरी चालेल. त्याची साईज 5 MB पर्यंत असली पाहिजे. त्यानंतर तुमचं स्किल कोर्स वगैरे तुमचं जर काय एक्स्ट्रा झाले असतील तर ते तुम्ही तिथं अपलोड करायचं आहे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये. स्किल, व्हॅकेशनल कोर्स वगैरे तुम्ही जे काही केले असतील तर ते तुम्ही इथे ऍड करून घेऊ शकता. त्यानंतर पात्रता चाचणीचा तपशील जो काही आहे तुमचं तो तुम्ही इथे ऍड करू शकता. जर तुमचं काही नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि त्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुधारणा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला नंतर इथं सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही कामाचा अनुभव आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा जर जो काही अनुभव असेल तुम्ही कुठं काम केला असेल तर तो तुम्हाला इथं अनुभव टाकायचा आहे. आणि जर तुमचा तो अनुभव नसेल तुम्ही इथं येणे म्हणून टाकू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही अनुभव होता त्यावेळेला तुमचा जे काही पदाचा हुद्दा होता ते पदनामामध्ये टाकायचं आहे. कोणत्या संस्थेत तुम्ही जे काही काम केलं आहे त्याचा अनुभव आहे त्या संस्थेचं नाव आणि पत्ता इथे तुम्हाला टाकून घ्यायचं. त्यानंतर इथं करंट जर तुम्ही जोडलं, अजून जर तुम्ही कामावरती असाल तर तुम्ही इथं करंट जोडलं, करंट जोडू शकता. जर तुम्ही ते काम सोडलं असेल तर तुम्हाला इथे प्रिव्ह्यूज म्हणून जोडू शकता. त्यानंतर कोणता जिल्हा होता ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कुठून पासून त्या कामावर होता त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, किती तारखेपर्यंत तुम्ही कामावर होता हे इथे टाकायचं आहे. आणि जर तुम्ही कामावरती चालू असाल तर इथं करंट करायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी काही तारीख आहे त्या कामाला रुजू व्हायची ती कामाची तारीख टाकायची आहे. त्यानंतर हे आता करंट आहे म्हणल्यानंतर हे चालू होतात राहणारच आहे. इथं जी आजची तुम्ही जी काही फॉर्म भरताय ती तारीख तुम्हाला इथे राहणार आहे, ती तुम्हाला एडिट करता येणार नाही. त्यानंतर क्षेत्र जे काही होतं प्रायव्हेटमध्ये होता का स्टेट गव्हर्नमेंटमध्ये होता, सेंट्रल गव्हर्नमेंट होता ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. उद्योग क्षेत्रात जर असेल, उद्योग क्षेत्र असेल तर कोणतं उद्योग क्षेत्र होतं, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट वगैरे तर भरपूर अशा कॅटेगरी आहेत. ते तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्ही असाल ते तिथे निवडायचं आहे. अनुभवाचा प्रकार जो काय आहे तो इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला वार्षिक वेतन किती होतं हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जोडा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये दिसून जाईल. आणि त्यानंतर सुधारणा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं आहे प्रेफर्ड जॉब लोकेशन. तुम्हाला कोणत्या लोकेशनला जॉब करायचा आहे हे तुम्हाला विचारलं आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात जॉब करायचा आहे ते जिल्हा इथे टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ज्ञात भाषा, तुम्हाला मराठी भाषा वाचता येत असेल तर क्लिक करा, लिहिता येत असेल क्लिक करा आणि सांगता येत असेल तर क्लिक करा. तुमचं जे काही नैपुण्य आहे त्यात म्हणजे तुम्ही चांगल्या रीतीने बोलत असाल तर 1 नंबरचा ऑप्शन निवडा. तर तुम्हाला मध्यम स्थितीत असेल तर 2 नंबरचा ऑप्शन निवडा. आणि तुम्हाला मराठी भाषा जर चांगली व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही पुअर असं निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला हिंदीमध्येही तसं सिलेक्ट करायचं आहे. हिंदी वाचता येत असेल यस करा, लिहिता येत असेल तर टिक करा, सांगता येत असेल तर टिक करा. इंग्लिश भाषेचंही तसंच असेल तर तुम्ही इंग्लिश भाषेलाही क्लिक करू शकता. तुम्हाला जे काही भाषा ज्ञात आहेत त्या भाषेचे तिने दिलं आहे, तुम्ही ते
तिथं सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे कापड गिरण कामगार किंवा अवलंबित आहात का। जर तुम्ही कापड गिरण कामगाराचं कोणतरी असं रिलेटेड तर तुम्ही आहात का, येस किंवा नो टाकायचं आहे। दारिद्र्य असाल तर तुम्ही येस टाकायचं आहे, नसेल तर नो म्हणून टाकायचं आहे, नसेल तर इथं नो म्हणून टाकायचं आहे। प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे। जर तुम्ही असाल तर येस करा, नसाल तर तुम्ही नो करून ठेवू शकता। भूकंपग्रस्त जर तुम्ही असाल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं तुम्ही रहिवासी असाल तर येस करा। त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल जे काही रहिवासी सर्टिफिकेट रहिवासी दाखला आहे तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे। तो जरी तुमच्याकडे नसेल तर एसएससीचं पासिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा तुमचा जन्माचा दाखला सुद्धा इथे तुम्ही अपलोड करू शकता। इथे फाईल अपलोड केल्यानंतर डोमेसाईल अपलोडेड सक्सेसफुली असं येईल, याचं ओके करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला शारीरिक विशेषता तुम्ही जर अपंग असाल तर येस करा, नसेल तर नो करून टाका। पार्श्वभूमी वर्ग इथे विचारले अंशकालीन उमेदवार आहात का आणि माजी सैनिक जर तुम्ही असाल तर येस करा, नसाल तर नाही म्हणून टाका। खेळाडू तुम्ही असाल तर स्पोर्टमॅन असाल तर येस करा, नसेल तर नो म्हणून करून टाका। त्यानंतर तुम्हाला बँकेची डिटेल विचारले आहे। त्यानंतर तुमची बँक जी काय आहे तुम्हाला बँकेची डिटेल तुमच्या बँकेचं नाव इथे पहिल्यांदा टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आयएफसी कोड ज्या बँकेचा आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला विचारला आहे, तो अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्रँचचा जो काही कोड असतो तो कोड तुम्हाला पासबुकवरती मिळून जाईल, तो ब्रँचचा कोड इथे तुम्हाला टाकून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला पासबुकची जी काही कॉपी आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे। त्यानंतर सुधारणा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेस म्हणून येईल, तिथं प्रोफाईल अपलोड प्रोफाईल इमेज असं म्हणते, त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो इथं अपलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे साईडला विचारलेलं आहे अपलोड रिझ्यूम, तुमचा जो काही तुम्ही रिझ्यूम एक बनवावा लागतो मला यासाठी, म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे यामध्ये दिलेलं असतं, तो तुमचा रिझ्यूम इथं बनवायचा आहे। तो PDF मध्ये असला पाहिजे, तो 5 MB मध्ये असला पाहिजे। तो तुम्ही इथं ब्राउझरवरती क्लिक करून तुम्ही आपण अपलोड केलेला आहे, इथं रिझ्यूम अपलोड केलेला आहे। आता इथे माहिती आपण सर्व अपलोड केलेली आहे। तुमचा प्रोफाईल पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला इथं माय प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। माय प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरेट रिसिप्टचा इथं ऑप्शन दिसतो, संपादित करायच्या खाली जनरेट रिसिप्टचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही रिसिप्ट येईल, ही रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि याची प्रिंट काढून घ्यायची आहे। ही रिसिप्ट तुम्हाला लागणार आहे। जनरेट रिसिप्ट जी केलेली आहे ती तुमची रिसिप्ट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला परत होम पेजवर गेला तुम्ही, जर समजा लॉग आउट करून किंवा तुम्ही परत हे होम पेजवर गेला सर्व्हरचा प्रॉब्लेम, जर तुम्ही लॉग इन करून आल्यानंतर या पेजवरती यायचं आहे। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती एकदा बघून घ्या। त्यानंतर तुम्हाला आता योजनेसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तर त्याला तुम्हाला या उजव्या डाव्या कोपऱ्यात तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दिसतोय बघा, जॉब ट्रेनिंग सर्च म्हणून असं दिसतोय, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला नोकरी शोधा असं दिसतंय, त्यामध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे की योजनादूत असं इथे टाईप करायचं आहे। आपण इथं वरती योजनादूत इंग्लिशमध्ये टाईप केलेला आहे। योजनादूत इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर खाली आता योजनादूतच्या बऱ्याच अशा फोल्डर आले आहेत, तर आपण पहिल्यांदा योजनादूत वरती क्लिक करूया आणि सर्च वरती क्लिक करूया। सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल इथं पडतरवाडी आणि त्यांचा कोड इथं तुम्हाला पुढे दिलेल की पडतरवाडीसाठी सातारा जिल्ह्यातील ही जागा आहे। तर तुमचा जिल्हा जो कोणता आहे तो तिथं तुम्ही टाकून घ्यायचा। तिथं बघा मी सातारा जिल्ह्यासाठी इथं योजनादूतला जिथं क्लिक केलं आहे तिथं सातारा जिल्हा झालेला आहे। तुम्हाला अजून तुम्हाला जर ह्या जिल्ह्यात अप्लाय करायचं नसेल, बघा इथं खाली अजून गेला तुम्ही तर तुम्हाला अशा याच्यामध्ये ओके केल्यानंतर तुम्ही खाली येऊ शकता। खाली आल्यानंतर तुम्हाला इथं दिसतील दुसरे जिल्हे सुद्धा दिसतील, सातारा जिल्ह्यात पण दुसरी गावं सुद्धा दिसतील। सातारा जिल्ह्यातील बघा ग्रामपंचायत राऊतवाडी म्हणून दिसतोय तुम्हाला, सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत सुरळी दिसतंय, ग्रामपंचायत देवाडा दिसतंय, अशा भरपूर ग्रामपंचायत दिसतील। आणि तुम्हाला ज्या कोणत्या ग्रामपंचायतला अप्लाय करायचं आहे त्याच्या पुढे तुम्हाला इथं अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं। आता यामध्ये अजून भरपूर गावं ऍड होणार आहेत। तुम्ही वेळच्या वेळी आता तुमचं एकदा लॉगिन आयडी झाल्यानंतर पूर्ण तुम्ही वेळच्या वेळी हे चेक करू शकता। आता ही सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, मी रात्रीच 11:40 झालेले आहेत, आता सर्व्हर प्रॉब्लेम आहे। मी बसलोय कधी 1-2 तास झालं बसलोय, सर्व्हर प्रॉब्लेममुळे ही वेबसाईट रात्रीच चालू होते। तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मी रात्रभर जागून हा व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक एक करा, कारण एवढं तुमच्यासाठी आम्ही मेहनत घेतोय। तर आता यामध्ये दुसरे गावं ऍड होणार आहेत मित्रांनो, म्हणजे जशी जशी गावं अपडेट होतील तशी तशी यामध्ये अपडेशन येणार आहे आणि ती गावं ऍड होणार आहेत। त्यामुळे तुम्ही वेळच्या वेळी हे चेक करा। तुम्ही ग्रामपंचायतला सुद्धा तुम्ही जाऊन विचारू शकता। साताऱ्यामधली एक ग्रामपंचायत आपण त्याला अप्लाय करणार आहोत, त्यासाठी इथं अप्लाय करायचं आहे। ग्रॅज्युएट झाले इथं अप्लाय आहे बटन येतं, बटन आल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला असे एक इंटिमेशन विचारलेलं आहे, त्यानंतर तुम्ही ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमचं याच्यासाठी बघा इथं आलेलं आहे, तर माझं ऍप्लिकेशन इथं सक्सेसफुली झालेलं आहे मित्रांनो। इथं ऍप्लिकेशन आपलं आता सक्सेसफुली झालेलं आहे। आता याची जर स्टेटस तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथं डाव्या कोपऱ्यात यायचं आहे आणि तुम्हाला इथं दिलेलं आहे ट्रेनिंग अप्लाइड स्टेटस असं दिलेलं आहे। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा अप्लाइड म्हणून, इथं स्थिती अप्लाइड म्हणून आलेली आहे मित्रांनो। तर असा भरायचा आहे हा योजनादूतचा फॉर्म। तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू एक माहितीपूर्ण असाच व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।